स्क्रब करल्यामुळे काय होते की तुमचे जे डेड स्किन आहे ते निघून जाते आणि स्किन शायनिंग करते. असतात की तुम्हाला ते फायद्याचेच ठरतात. जसे मी आता करत आहे, इथे बघा तुमचे सगळे जाबडाचे पॉईंट येतात, म्हणजे तुमच्या जाबडा रिलॅक्स होतो. इथे तुमच्या कानाच्या मागे पण तेच पॉईंट येतात, त्याच्यामुळे तुम्हाला रिलॅक्स फील होते. हे जे मी पॉईंट फेशियल करते ते तुम्हाला कळतच असेल. इथे नेकमध्ये काही स्वेन वगैरे असले तर ब्लड सर्क्युलेशनला मदत मिळते, म्हणून फेशियल करण्यामुळे नुकसान काहीच नसते. महिन्याला फेशियल का करायला पाहिजे की आपल्याला जे घशाचे आजार असतात, कानाचे आजार असतात, जबड्यांचे आजार असतात, सायनेसचे आजार असतात, ते कमी होण्याला मदत मिळते. म्हणून मंथली फेशियल करणे जरुरी असते. जसे की आता सायनेसचे पॉईंट इथे असतात, तर आपण इथे पण मसाज दिला जातो. आईज प्रॉब्लेम असली तर आईच्या खाली पण आपण थोडा मसाज केला तर डार्क सर्कल कमी होतात आणि ब्लड सर्क्युलेशन वाढते. म्हणून फेशियल करणे जरुरी आहे. इथे पण तुम्ही असे मसाज देऊ शकतात. रिलॅक्स वाटते आणि रिंकल कमी होतात. जे काही प्रॉब्लेम असतात ते फेसवरच येतात, म्हणून फेसला आपण मसाज देणं जरुरी असतं. फेसवर मशीन मसाज न केला तरी चालतो. तुम्ही हाताच्या सहाय्याने एक्युप्रेशर पॉईंट दिले तर जास्त फायद्याचे असते. फेशियल कोणतं करता त्याला महत्त्व नाही, फेशियल करण्याची पद्धत व्यवस्थित पाहिजे, तेव्हा फेशियलचा रिझल्ट येतो. कवर ब्लॅकेट्स जास्त असतात, म्हणून तुम्ही स्क्रब थोडा वेळ जास्त करू शकता.